आता नारदाचे इंडिकेटर लागले की मी ज्याला ज्याला हा प्रश्न विचारतोय तो काय होतोय, गतप्राण होतोय. नारद भयभीत झाला आणि पुन्हा वैकुंठात गेला. पुन्हा वैकुंठात गेल्याच्या नंतर त्याने पांडुरंग परमात्म्याला म्हणावं, हे भगवंता, अरे काय दैना लावली बाबा, मी ज्याला विचारतोय तो गतप्राण होतोय. आता भगवंत म्हटले, आता एक काम कर, आता पुन्हा एकदा जा. एका राज्यामध्ये एका राजाला 90व्या वर्षी, त्याच्या वयाच्या 90व्या वर्षी एक पुत्र रत्न प्राप्त झालेला. नारदाने म्हणावं, आता काय मार खाऊ घालतो का? अरे यांना कोणीच वारीच नव्हतं म्हणून ठीक होतं, कोणी केस केली नाही माझ्यावर. आणि इथं जर गेल्यानंतर मी यांना विचारलं आणि त्याचा पुत्र जर गतप्राण झाला तर माझा इंगावाला लागला समज धपा धपा मारतील, मला सोडणारच नाही, तिथूनच तिरडी कर माझी. त्यावेळेला माझ्या पांडुरंग परमात्म्याने सांगावं, एकदा जाऊन तर या. पांडुरंग परमात्म्याची आज्ञा होती. नारद मुनी निघाले, थरथरत्या पायाने चालत होते. त्या ठिकाणी त्या राज्यात येऊन पोहोचले. राजाला भेटले. राजाला सांगितलं की मी संत आहे, मला तुमच्या मुलाला भेटायचं आहे, त्याला काही प्रश्न विचारायचे. राजा हसू लागला, कारण नुकताच राजाला पुत्र रत्न प्राप्त झालेलं होतं. आणि चालू जन्माला आलेलं बाळ किती वर्षाचं असतं? 9 महिने 9 दिवसाचं असतं. बोलतं का ते? नाही बोलत. मग आता राजाला याने सांगावं की तुझ्या पुत्राशी मला बोलायचं आहे. हसू येणार नाही तर काय होईल? राजा हसायला लागल्याच्या नंतर त्याने सांगितलं की कृपया करून राजासाहेब, मला तुमच्या पुत्राला भेटू द्या. राजाने होकार दिला. त्या ठिकाणी नारद मुनींनी त्या बालकाजवळ जावं. आता बालकाजवळ गेल्यानंतर पहिलेच सर्व हसत होते, आनंदात होते, पण इकडे नारदाच्या अंगामध्ये थरकाप चालला होता. कारण पहिल्या 2 अवस्था तुम्ही पाहिल्या, प्रश्न विचारताच गतप्राण झाले. आता नारदाला वाटू लागलं, जर कधी 90व्या वर्षी पहिले तर पुत्ररत्न प्राप्त झालंय, आणि जर मी विचारलं आणि हा पुत्र गतप्राण झाला म्हणजे माझी खैर नाही. कारण हा राजा कसा आहे, सार्वभौम राजा आहे. सार्वभौम राजा म्हणजे काय? ज्याची पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सत्ता आहे, सर्व काही त्याच्या सत्तेत आहे, त्याच्या ताब्यात आहे, असा जो राजा आहे, असा सार्वभौम राजा. मी कुठे जरी पळालो तरी हा काय करेल, मला शोधून काढेल. आणि म्हणून राजाच्या समोर नारद मुनी थरथर कापू लागले. पण काय करावं? भगवंताने सांगितलेलं आहे की नारदा, त्या बालकाला प्रश्न विचार. नारदाने त्या बालकाला पुन्हा रामकृष्ण हरी करावं. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत नाही.